सहस्रबुद्धे. आज आपल्याला एक मोठा एक अमृताचा क्षण म्हणायला हरकत नाही आहे. असा क्षण की श्री सन्माननीय मधुकर तबाजी खेडकर हे त्यांचं जे वय पाहिलं तर एखाद्या तरुणाला लाजवेल असं या वयामध्ये त्यांचं कार्य आहे. आणि त्यांचं कार्य त्यांच्या सौभाग्यवती समोरच, म्हणजे आज कुठल्याही कार्यामध्ये सौभाग्यवतीची साथ असल्याशिवाय माणूस पुढे येत नाही. आज बहिणी पण त्यांच्या समोरच आहेत म्हणून ते एवढं कार्य करू शकले आहेत आणि इथपर्यंत ते आलेले आहेत. तर त्यांचे जे काही क्षण आहेत ते आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. लताताई तुम्हाला पण नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं मी मुलाखत नाही पण घरगुतीच आपण बोलतोय की आपला जे बालपण त्या बालपणाबद्दल काही सांगा. माझा जन्म 1948, 1 जून 1948. खरा तर माझा वाढदिवस 3 ऑक्टोबर 1948 आहे. परंतु शाळेमध्ये प्रतिभाने 1 जून 1948 अशी नोंद आहे. आणि अशा माझा जन्म झाल्यानंतर आमचं एकत्र कुटुंब होतं. आमचे वडील आणि आई हेच सगळे हे कारणं होते. बाळपण आमचं अतिशय खडतर आणि कष्टाचं गेलेलं आहे. आम्ही 4 भाऊ 3 बहिणी असा आमचा परिवार होता. आणि आई वडील एकटेच कमावणारे होते. आम्ही सर्व शिक्षण घेत होतो आणि त्यातून आम्ही शिक्षण घेत होतो. तर सगळे भाऊ आम्ही 4 भाऊ 3 बहिणी असे आम्ही शिक्षण घेत होतो. आणि शिक्षण घेता घेता वडिलांनी कष्ट करायचे, आम्ही शिक्षण घ्यायचं, अशा रीतीने आमचा तो कार्यक्रम चालू होता. तर लहानपण आमचं अतिशय प्रामाणिक की सकाळी उठायचं लवकर पहाटे. वडील उठवायचे मला पहाटे उठवायचे. आमचा विटाचा कारखाना होता. विटाच्या कारखान्यातली माती आणि इतर जे काही काम होतं ते आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून जायचे. वाळूचा धंदा आमचा होता. तर वाळूसुद्धा आम्ही गाड्यात भरून द्यायचे पुण्याला. अशा रीतीचा आमचा व्यवसाय होता. आणि त्यातून आम्ही आपल्या प्राथमिक शाळेत शिकलो. 54पासून ते मला 63पर्यंत आम्ही प्राथमिक टीचर घेतलं. आणि त्याच्यानंतर 63 नंतर मी महात्मा गांधी विद्यालयात आलो. त्यावेळेला आमच्याकडं आमचे सवंगडी जे होते त्याच्यामध्ये ते सहस्रबुद्धे सर हे होते. आणि सहस्रबुद्धे सरांचे वडील हे आम्हाला शिक्षक होते. म्हणजे असा आमचा तो काळ होता. आम्ही एकत्र घरी होतो. म्हणजे मुलं जे आम्ही एकत्र होतो, मुलं आणि मुली असे एकत्र आम्ही शाळेत वर्ग असायचे. आणि त्याच्यामुळं आमचा घरगुती संबंध, प्रत्येकाचा संबंध आमचा घरगुती यायचा. आणि घरगुती सहवास आणि सर्व हे आम्ही करायचे. अशा रीतीने आमचं 1966 साली 11वी झाली. म्हणजे तुमचं असं आहे की हे विश्वाची माझे घर आहे, कौटुंबिक जे तुमचं जे वातावरण होतं ते पहिल्यापासून त्याच्यामध्ये तुम्ही जे हे केलं म्हणजे सगळी मानवता धर्म आणि मानवता हेच ते तुम्ही पाळून आणि एकमेकांची हृदय जपून एक माणुसकीचे नात्याने आज तुमचं एवढं कार्य आहे. हो बरोबर, तेच आहे. त्यावेळी आम्ही 60-70 लोक एका वर्गात शिकत होतो. आणि प्रत्येकाचा आमचा संबंध आहे. म्हणजे आत्ताची मुलं कशी शाळेपुरतेच मर्यादित जातात तसा आमचा संबंध नव्हता. आमचं गावही लहान होतं आणि प्रत्येकाच्या कौटुंबिक आमचा संबंध यायचा. माझ्या सहस्रबुद्धे बागेत जायचं, आम्ही खेळायचं, बागडायचं. त्यावेळी त्यांची मातोश्री वगैरे वडील आम्हाला थोडंफार शिक्षण द्यायचे. अशा रीतीने आमचा कारभार चालला होता. आणि अशा रीतीने आम्ही 11वी झालो. 11वीमध्ये मला 63% मार्क मिळाले होते. त्यावेळेला 63% म्हणजे आत्ताचे मार्क ना त्यावेळेचे मार्क याच्यात फरक होता. मग आम्ही 11वी झाल्यानंतर आमची घरची परिस्थिती बेताचीच होती. नोकरी करण्याशिवाय आमचा पर्याय नव्हता. मग आम्ही पुण्याला मी एक डिप्लोमा केला, लोअर डिप्लोमा इन कॉर्पोरेशन आणि अकाउंटन्सी असा केला. आणि त्यामध्ये मला सहकार खात्यात नोकरी मिळाली. सहकार खात्यात नोकरी मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा साखर कारखान्याचे तिथं आमची हे झाली. आणि साखर कारखाना म्हणजे आमच्या कॉपरेटिव्हमध्ये सहकारामध्ये एक उच्च पातळीवरची संस्था अशा होत्या. आणि तिथले 5-6 कारखाने आमच्याकडे ऑडिटला होते. ऑडिट करत तिथं जेवणा खाण्याची सगळी सोय असायची. आणि ऑडिटमध्ये आमचं मन रमल्यानंतर तिथंच आमचं शिक्षण, मी इथं PD झालो. पुढं
आपल्या होता या कॉलेजला पी डिग्री म्हणायची त्यावेळेस पी डिग्री झालो. तिकडं गेलो. तिकडं मी गेल्यानंतर GDC आणि गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन असा मी पहिल्यांदा पास झालो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो डिप्लोमा पास होणारा मी त्यावेळी एकमेव विद्यार्थी होता. विद्यार्थी म्हणजे नोकरदार होता. आणि आम्हाला त्यावेळेस पगार 235-40 असाच होता. म्हणजे तो पण जेमतेम होता. परंतु स्टेटसला स्टॉप होणार होता. आणि असे स्टेटसला त्या प्रत्येक कारखान्याचे चेअरमन, संचालक, नोकर यांचा बराचसा संबंध आमचा आला. आणि तो संबंध इतका आमचा परिपक्व होता की आम्ही तिथंच राहायचे. त्याच्यामुळं असेच अतिशय पक्व संबंध आला आणि तिथं आमचं शिक्षणही झालं. त्याच्यानंतर मी खेडला आलो. 1978ला मी राजगुरुनगरला आलो. इथंही मी 16 वर्ष सर्व्हिस केली. ऑडिटर म्हणून सर्व्हिस केली. त्याच्यानंतर मी आंबेगावला गेलो. आंबेगावमध्ये पण मी मार्केट कमिटीचा सचिव गव्हर्नमेंटमार्फत म्हणजे पदसेवा मानतात त्यामुळे तिथं मी काम केले 6 वर्ष. दिलीप पाटील वगैरे आमचे मंत्री महोदय आताचे आहेत ते सगळे होते. त्याच्यानंतर मी माझं वय झाल्यानंतर मी तिथं सेवानिवृत्त झालो. म्हणजे त्याच काळात माझा सांगलीमध्ये सर्व्हिस गेली 2 वर्ष, जुन्नरमध्ये गेली 2 वर्ष आणि तिथं 6 वर्ष. अशा रीतीनं माझा 41 वर्षाचा अनुभव सहकार खात्यातला आणि अकाउंटमधला सगळा अनुभव आम्हाला कामाला आला. आणि मी तिथं गेल्यानंतर सचिव म्हणून परत काम केलं डेप्युटेशन. त्याच्यानंतर मी रिटायर झालो आणि सेवानिवृत्त झालो. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मग मी स्वतःचाच पॅनलवर आलो आणि पॅनलवर 4 वर्ष मी काम केलं. पण